दिनांक 30 एप्रिल रोजी 3 दशकाहून अधिक काळ प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने सेवा बजावणारे पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील यांनी 33 वर्ष 6 महिन्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीनंतर सेवानिवृत्ती स्वीकारली। त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन डहाणू येथील क्रेझी क्रॅब हॉटेलमध्ये करण्यात आले। या प्रसंगी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार, नातेवाईक, मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाटील यांना भावपूर्ण निरोप दिला। 2023 पासून ते डहाणू पोलीस ठाण्यात कार्यरत होते। कर्तव्य बजावताना त्यांच्या सेवेला कधी कुठलाही डाग लागला नाही आणि हीच त्यांच्या कारकिर्दीची सर्वात मोठी ओळख ठरली। शांत, नम्र आणि शिस्तप्रिय वृत्तीमुळे ते सहकाऱ्यांमध्ये आदराचे स्थान मिळवू शकले। निरोप समारंभात DYSP अंकिता कंजे, पोलीस निरीक्षक किरण पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले। चाळीसगाव येथून आलेले नातेवाईक तसेच डहाणू तलासरी कासा परिवारातील मित्र परिवाराने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नारायण पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले। भावनिक वातावरणात उपस्थितांनी पाटील यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि जनतेसेवेचा आदर्श ठेवणारे नारायण पाटील यांचे योगदान पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरणार असून त्यांच्या सेवेचा हा सुवर्ण अध्याय आज अभिमानाने पूर्णत्वास गेला आहे। सॉल्व झाला। आमच्याकडे कम्युनिटी पोलिसिंग चालू असते, त्या अंतर्गत शाळा विजिट, जसं वाघमारे सरांनी सांगितलं, ज्येष्ठ नागरिक संघाला विजिट, ह्या सर्व कामांचा मी जबाबदारीच नारायण पाटील साहेबांकडे शोधून दिली। कुठलाही काही राहिला कार्यक्रम, पाटील साहेब जा, हा कार्यक्रम घ्या। पाटील साहेब एकदम उत्तम आणि चोखपणे प्रत्येक कार्यक्रम घ्यायचे। प्रत्येक कार्यक्रम त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेत। 8 महिन्यात त्यांनी बऱ्याचशा त्या गोष्टींची पूर्तता सुद्धा आमच्याकडे चांगल्या पद्धतीने केलेली आहे। आता काही वेळापूर्वी प्रत्येक भाषण ऐकलेत मी, त्यांच्यापैकी त्यांचं सुनेचं एक चांगलं मनोगत व्यक्त होतं। त्या सुनेनं एक चांगली खंत व्यक्त केली की पोलीस कुठलाच कार्यक्रम किंवा कुठला सण त्या सणाला हजर राहत नाही, आणि ती खंत एकदम योग्य आहे। यापुढे मी पाटील साहेबांना एक विनंती करतो, पाटील साहेब, या पुढचा कुठलाही कार्यक्रम, कुठलाही सण तुम्ही तुमच्या कुटुंबासोबतच घालवा, बाहेर कुठेही जाऊ नका। हे असं क्लेम करत नाही, जे मनापासून वाटलं ते आज बोलते। मात्र पाटील साहेबांबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले मी त्यांना थँक्यू म्हणते की या सोहळ्यामध्ये तुम्ही आम्हाला बोलवून आम्हाला आपलंसं केलंय। मी PI साहेब आणि सर्व आमच्या डिपार्टमेंटचे सगळेजण, त्यांच्याबद्दल ज्या घरच्या गोष्टी आहेत, घरी माणूस वेगळा असतो, पोलिसांचं एक असतं, मी स्वतः सुद्धा तशी आहे की आपण ऑफिसमध्ये वेगळा असतो, घरी वेगळं असतो। आज त्यांचे खूप वेगळे कंगोरे मला बघायला मिळाले, जे मला कदाचित त्यांच्यासोबत काम करताना कधीच कळाले नसते। शुभम जे बोलला, त्यांची सून जे बोलली, आणि त्यांचे पुतणे बहुतेक वकील साहेब कोण तुमचे पुतणे, त्यांनी जे अनुभव शेअर केले त्याच्यामधून आपल्याला माणूस अजून कळत जातो, जो कदाचित मला 2 वर्षात ते समजले नसते। पण कामाच्या बाबतीत मी 1-2 गोष्टी त्यांच्या तुम्हाला सांगते, ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील। जेव्हा मी जॉईन झाल्यावर मला वाटतं 1-2 बंदोबस्त आम्ही काढले होते, आणि बंदोबस्तासाठी आम्ही असं दिलं होतं की 2 अधिकारी आणि 10 अंमलदार, आणि जो टाईम होता, मी नवीन होते त्याच्यामुळे मी त्या टायमाला ते चेक केलं, तर त्या ठिकाणी आम्ही 12 लोक दिली होती। 12 लोकांपैकी एकच माणूस प्रेझेंट होता, ते म्हणजे पाटील साहेब होते। एक शिपाई होतो मी त्यांच्याजवळ, आणि आज ते माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। तसेच मी ज्या नौकार सिटीमध्ये राहिलो त्याचे आमचे सगळे बॉडी, सगळे लोक, सगळं म्हणजे असं वाटत नव्हतं। सगळं बघा, त्यांनी ठरवलं होतं की बा तुमच्याकडे आम्ही 30 तारखेला येणार आहेत, तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही 30 तारखेला येऊ नका, आपला कार्यक्रम 4 तारखेला ठेवला आहे, तिथं सगळे या। तर आमचे अध्यक्ष सोसायटीचे जितू पाटील, सरचिटणीस तांडेल साहेब, पाटील साहेब, आणि आमचे म्हणजे जवळचे आता सगळ्यांचे नावं घेऊ शकत नाही, त्यावेळेस इथं PSI म्हणून कचरे साहेब होते, ते आज ते API म्हणून पण आले। आज त्यांना मी बोलवलंच, ते माझ्या विनंतीला मान देऊन इथं हजर झाले। तसेच
नवनाथ पाटील साहेब आहेत, त्यांच्याबरोबर मी 10 वर्ष सर्व्हिस केली. मी त्यांना सांगतो, त्यांच्या आशीर्वादाने 10 वर्षे नाही, मी 33 वर्ष 6 महिने त्यांच्या आशीर्वादाने सेवा केली. आज पण मी जोपर्यंत सगळ्यांनी सांगितलं माझा ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेस माननीय IS पाटील आणि माझे भाऊ बोललेच, भगवान पाटील यांनी फार कष्ट केले. माझ्या पत्नीचा कुंकू बळकट होता, तरी पण यांनी फार प्रयत्न केले. त्यावेळेचे शिपायापासून तर SP पर्यंत सर्व लोकांनी आणि पब्लिक, सर्व उद्योगपती, सर्व कर्मचारी, शिपायापासून सगळं, हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो. एक अभिमानाची गोष्ट सांगतो. ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा साहेब घरी होते. साहेबांना एका पब्लिकने फोन केला, तर साहेबांनी, तुम्हाला आता मला तर काही सुधरत नव्हतं. त्यावेळेस माझा भाऊ नलवडे साहेब, भरत पाटील तामाणे, हे लोक मला सांगत होते, अरे बोलतो तू काय IS पाटलाला दिलं आहे की IS पाटील तुझ्यासाठी वेळा झाला. मी IS पाटीलला काही दिलेलं नाही. मी IS पाटलाचा आज्ञाधारक कॉन्स्टेबल आहे.